विश्वविजेत्या टीम इंडियाचं उद्या भारतात आगमन होत आहे। दिल्लीमध्ये टीम इंडिया पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये ओपन बसमधून विश्वविजेत्या टीमची मिरवणूक काढली जाणार आहे। मृत्युंजय सिंग आहेत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। मृत्युंजय, विश्वविजेत्या टीम इंडियाचं उद्या भारतात आगमन होतंय, विक्ट्री मार्च काढला जाणार आहे ओपन बसमधनं, काय नेमकी माहिती? बार्बाडोस मध्ये टीम इंडिया अडकली होती कारण तिथे एक सायक्लोन आला होता आणि आता टीम इंडिया थेट भारतात प्रवेश करणार आहे। सकाळी 6 वाजता टीम इंडियाची जी विशेष फ्लाईट आहे, एअर इंडियाची विशेष फ्लाईट, ते दिल्ली एअरपोर्टवर लँड करणार आहे आणि टीम इंडिया नंतर ITC मौर्या या हॉटेलमध्ये जाणार आहे आणि सकाळी 10 वाजता 10 ते 12च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीशी टीम इंडिया भेटणार आहे आणि जी आपली ट्रॉफी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवणार आहे। ग्रुप फोटो होणार आहे, प्रधानमंत्री सोबत टीम ब्रेकफास्ट करणार आहे आणि ही भेटीनंतर टीम इंडिया मुंबईत येणार आहे आणि मुंबईमध्ये टीम इंडियाचं एक जंगी स्वागत होणार आहे। कारण मुंबईमध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि BCCI ने खूप एक मोठी तयारी केलेली आहे। एअरपोर्टवर आल्यानंतर जी टीम इंडिया आहे ते थेट NCPA मरीन ड्राईव्हला जाणार आहे आणि तिथून मरीन ड्राईव्हवर एक ओपन बसमध्ये टीम इंडिया आपला एक विक्ट्री परेड करणार आहे। टीम इंडियाची जी ट्रॉफी आहे T20 ची ट्रॉफी ते मरीन ड्राईव्हवर घेऊन ते वानखेडे स्टेडियम मध्ये जाणार आहे आणि वानखेडे स्टेडियम मध्ये सगळे जेवढे प्रेक्षक आहे, लोक आहे, सगळ्यांना फ्री एंट्री देण्यात आलेली आहे। ही जे कार्यक्रम आहे संध्याकाळी 4 वाजता आहे। वानखेडे स्टेडियम मध्येही जी टीम इंडिया आपली जे ट्रॉफी आहे ते ट्रॉफी आणि तिरंगा घेऊन पूर्ण एक चक्कर मारणार आहे आपल्या वानखेडे स्टेडियमची आणि तिथे एक प्रोग्राम आहे, अर्धा तासचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये BCCI तर्फे 125 कोटीचा जे अवॉर्ड आहे, इनाम राशी आहे ते रक्कम देण्यात आली येणार आहे आणि नंतर हा जे प्रोग्राम आहे टीम इंडियाची टीम ताज हॉटेलला जाणार आहे आणि ताज हॉटेलमध्येही बरेच पार्टीचे आयोजन आणि गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आलेले आहेत। काल संध्याकाळी जे वानखेडेमध्ये प्रोग्राम आहे त्यामध्ये महाराष्ट्राचेही मोठमोठे लोकांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि सगळे जे प्रेक्षक आहेत, टीम इंडियाचे फॅन्स आहेत, सगळे मुंबईकर आहेत, त्यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि वानखेडे स्टेडियममध्ये ही एंट्री फ्री आहे आणि मरीन ड्राईव्हवर मोठा जंगी स्वागत केलं जाणार आहे आणि ओपन बसमध्ये आपली टीम इंडियाची जी विक्ट्री परेड आहे ते होणार आहे। तर जसा 2007 मध्ये आपण पाहिला होता की महेंद्रसिंग धोनी आणि त्याची टीमने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एक जंगी स्वागत झाला होता, तसंच स्वागत काल मुंबईमध्ये अगदी खरं आहे आणि हे जंगी स्वागत होणं गरजेचं सुद्धा आहे कारण आपली टीम विश्वविजेती बनलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूचं कौतुक होणं, सपोर्ट स्टाफचं कौतुक होणं गरजेचं आहे। मृत्युंजय, धन्यवाद आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।